हाय फ्रेंड, रेवनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज बनवूया आपण गुजराती खट्टमिठ्ठ वरण। तुम्ही डाळी देखील म्हणू शकतात। मी तर तूर डाळ घेतलेली आहे, तुम्ही मिक्ससुद्धा घेऊ शकतात। डाळीसाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची घेतलेली आहे मी 2 ते 3, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि लसूणला चांगलं ठेचून घेतलेलं आहे। बघा, डाळीसुद्धा आपली व्यवस्थित शिजून गेलेली आहे। डाळला मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे। बघा, तिला रहीने घोटायची सुद्धा गरज नाही। मी चम्मचनेच डाळला फेटून घेत आहे। मी इथं पातेल्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। आपण वरणला चांगली फोडणी देऊन घेऊया। तेल मस्त तापल्यावर मी इथं 1 चम्मच राई घेतलेली आहे। राई चांगली तडकेपर्यंत मी इथं ठेचलेला लसूणसुद्धा टाकून घेणार आहे आणि कढीपत्तासुद्धा टाकणार आहे। मी इथं जिऱ्याचा वापर केलेला नाही। हिरवी मिरची बी टाकून घेणार आहे। यांना व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायची आहे तडकेपर्यंत। यांचा चांगला खमंग वास यायला लागला का मग आपल्याला चिरलेला टोमॅटो ते सर्व टाकून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे। नंतर वरून गार्निशिंग करायलासुद्धा टाकणार आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित टमाटा शिजेपर्यंत मी शिजून घेणार आहे। 1 चम्मच हळदी पावडर। बघा, टमाटा व्यवस्थित शिजून गेलेला आहे। आता मी त्याच्यात आपल्याला शिजलेलं डाळ म्हणा किंवा वरण म्हणा टाकून घेणार आहे फोडणीमध्ये। बघा, इथं फोडणीमध्ये मी सर्व डाळ टाकून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। बघा, आता उरलेलं थोडंसं पाणीसुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे। बघा, आपलं सर्व पाणी टाकलं गेलेलं आहे। मी जास्त पातळ करणार नाही। जेवढं आपण डाळ घट्ट ठेवतो तेवढीच डाळसुद्धा चव देते खायला। या अशा प्रकारे डाळ तुम्ही घरी एक वेळेस नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना आवडेल। प्लीज माझ्या सांगण्यावर बनवून बघा। नवीन असाल तर व्हिडिओला सपोर्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी इथं थोडी साखरसुद्धा टाकलेली आहे 1 चम्मच। साखर टाकल्याने वरणला चव जास्त येते। बघा, इथं डाळला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण साधारण 1 ते 2 मिनटं होऊ देणार आहेत। रेसिपी आवडली असेल तर करायला विसरू नका। लाईक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघत चला प्लीज। व्हिडिओ पूर्ण बघितल्याने मलासुद्धा तुमचा खूप सपोर्ट होईल। रेसिपी कशी वाटली? आलं ना मंडळी तोंडाला पाणी? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।